सर्वांना जय शिवराय, जय लवजी, जय भीम। आजच्या वाशिमच्या या 11/6/2024 दिवशी वाशिम येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन जगदीश बांगर साहेब यांना आज आम्ही इथे भेटायला आलेलो आहे। वस्तुस्थिती अशी आहे की या सरकारमध्ये मागासवर्गीयांवर अत्याचार वाढत आहेत। मागच्या गेल्या 4 ते 5 वर्षापासून आपण जर पाहिलं तर मागासवर्गीयांचं जीवन सुद्धा मुश्किल केलेलं आहे। 6/6/2024 रोजी मातंग समाजाच्या एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाची परिस्थिती उडवली। ही मुलगी शौचविधी करण्याकरिता गावामध्ये गेली असता गावातील एका नराधमाने, एका समाजकंटकाने जातीचा माज येऊन त्या मुलीचा पाठलाग केला। मुलगी शौचाला गेली असता आणि शौचविधी संपल्यानंतर मुलगी जशी वापस आली तशी त्याने तिचा हात पकडला आणि हात पकडून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। परंतु मुलीचा प्रसंगावधान राखून मुलीने आरडाओरडा केला आणि मुलीचे आई, मुलीचे वडील घटनेकडे वळले। त्यामुळे समोरची अनुचित घटना टळली। समोरच्या या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता 1860/9354, 294, 504, 506 त्यासोबत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2022 नुसार 8ची कलम, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार 3.1 आणि 3.2 अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत। अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून सुद्धा आरोपी सध्या मोकाट आहेत। मी ठाणेदार साहेबांना आणि आमच्या समाज बांधवांनी यांनी सुद्धा ठाणेदार साहेबांना विचारलं तर ठाणेदार साहेब म्हणतात की आमचा तपास चालू आहे। बीट जमदार साहेब सुद्धा म्हणतात तपास चालू आहे। एवढ्या प्रकारचा गंभीर गुन्हा असून सुद्धा सध्या आरोपी मोकाट आहेत। या आरोपींना कोणाचा आशीर्वाद आहे का, अशा प्रकारचा प्रश्न इथे उपस्थित होतो। तरी ठाणेदार साहेब आणि बीट जमदार साहेबांनी त्वरित आरोपींना अटक करावी, त्याच्या मुसक्या आवळून त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा करावे, त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट अंतर्गत न्यायालयात हजर करून त्याला कठीणात कठीण अशी शिक्षा द्यावी। कारण ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे। ॲट्रॉसिटीचा गुन्हा जर दाखल झाला तर आरोपीला तात्काळ अटक करण्याची अधिकार आहे, परंतु अद्यापही आरोपी हा मोकाट आहे। पॉक्सोचा गुन्हा दाखल असून सुद्धा आरोपी मोकाट आहे। तर अशा या समाजकंटकाला, नराधमाला इथलच्या ठाणेदार साहेबांनी त्वरित अटक करावी, अन्यथा या येणाऱ्या काळामध्ये, या आठवड्यामध्ये सर्व मातंग समाज, सर्व समविचारी संघटना आणि सर्व समाज बांधवाच्या वतीने कलेक्टर ऑफिसवर भव्य मोर्चा काढण्यात येईल। तरी आजच्या या दिवशी आमची ऑल इंडिया ब्लू टायगर सेना, अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स, अखिल भारतीय मातंग महासंघ आणि सर्व लहू फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर कार्य करणारे सर्व समविचारी संघटना आणि सर्व कार्यकर्ते हे ठाणेदार साहेबाला भेटायला आलेले आहेत। आणि आता ठाणेदार साहेबा यांची भेट घेऊन त्यांना आम्ही असा गंभीर इशारा देणार आहोत। तरी आरोपींना तात्काळ अटक करावी। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावं, गृहमंत्र्यांनी जबाबदारीचा भान राखून या प्रकरणाकडे लक्ष द्यावं। मातंग समाजाच्या मागासवर्गीयांच्या महिला धोक्यात आलेल्या आहेत, त्यांची सुरक्षा ही वेशीवर टांगलेली आहे। तरी मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब आणि सर्व मंत्र्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपालताई चाकणकर यांनी सुद्धा या प्रकरणाकडे लक्ष द्यावं आणि या मुलीला न्याय मिळवून द्यावा, मातंग समाजाच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आम्ही भव्य मोर्चा काढू, अशा प्रकारचा इशारा या व्हिडिओ मार्फत देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लवजी वस्ताद साळवेंचा, साहित्य अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सर्व बहुजन महापुरुषांचा